बलसागर भारत होवो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. नमस्कार, मी मिलिंद दातार रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोतोडे गावातून आपल्याशी संवाद साधतोय. उद्योजकतेशी ओळख या व्हिडिओ सिरीजमध्ये कोकणातल्या तरुणाईचं अगदी मनापासून स्वागत. देशातील आर्थिक समस्या आणि आर्थिक मंदी यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळायला फारसा वेळ लागणार नाही. देशाची अर्थव्यवस्था मजबूत किंवा सक्षम करण्यासाठी उद्योजकता हा एक महत्त्वाचा पर्याय आहे आणि म्हणूनच भविष्य काळात उद्योजकता ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील बेरोजगारांचं प्रमाण ही आपली फार मोठी समस्या आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत नवीन नोकऱ्यांची निर्मिती अतिशय अल्प प्रमाणात होते. उद्योजकतेमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणूनच बेरोजगार म्हणून काहीच न करण्यापेक्षा किंवा न मिळणारी नोकरी शोधण्यात आपली तारुण्यातील ऊर्जा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा उद्योजकतेचं अवघड आव्हान पेलण्याचा आपण निश्चय केला पाहिजे. कोकणातील तरुणाईचा उद्योजक होण्याचा निश्चय भारताची अर्थव्यवस्था नक्कीच मजबूत करेल यात शंकाच नाही. आपल्याच गावात छोट्या छोट्या उद्योगांच्या उभारणीतून आपण स्वतःसाठी आणि तसंच इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो. म्हणूनच उद्योजकतेचा हा विचार किंवा उद्योजकतेचं हे बीज तुमच्या मनात रुजवण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. उद्योजकतेचा प्रवास तसा खूप अवघड आहे, खाचखळग्यांचा आणि अनेक खडतर आव्हानांचा आहे. पण अशक्य मात्र नक्कीच नाही. उद्योजकतेशी ओळख या व्हिडिओ सिरीजमधील पहिल्या भागात आपण प्रामुख्याने उद्योजकता म्हणजे काय, आज आपल्या देशात उद्योजकतेची काय गरज आहे, उद्योजकतेबाबत आपण आज का सजग झालं पाहिजे, उद्योजकतेबाबत आपण आज प्रामुख्याने का विचार करण्याची गरज आहे, या सर्व मुद्द्यांवरती अगदी सविस्तर माहिती घेऊया. उद्योजकता ही प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात असलेली एक उपजत क्षमता आहे. ही क्षमता बऱ्याच अंशी सुप्तावस्थेत असते. व्यक्तिमत्वातली ही क्षमता ओळखून जर ही क्षमता योग्य प्रकारे विकसित केली तर आपल्याला उद्योजक होण्याची स्वयंप्रेरणा मिळते. एखादी संकल्पना डोक्यात ठेवून नवीन उद्योगाची उभारणी करण्याच्या कृतीला आपण उद्योजकता असं म्हणू शकतो. उद्योजक ही एक व्यक्ती असून स्वयंप्रेरणेने ही व्यक्ती उद्योगाची उभारणी करते. उद्योजकता ही त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात असलेली एक क्षमता ज्यामुळे ही व्यक्ती उद्योजक होण्याचा निश्चय करते. उद्योग ही एक प्रणाली आहे जी अनेक संसाधनांचा वापर करून कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करते. आज आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या घरात जाऊन पोचली आहे. दरवर्षी आपल्या देशाची लोकसंख्या अंदाजे 2% वाढते. दरवर्षी लोकसंख्येची वाढ कोटींच्या घरात होते, पण आपल्या देशात नवीन नोकऱ्यांची निर्मिती मात्र जेमतेम काही लाखातच होते. दरवर्षी वाढणारी लोकसंख्या आपल्या देशात असणारी आणि वाढणारी बेरोजगारांची संख्या आणि निर्माण होणाऱ्या नवीन नोकऱ्या यांच्यातील दरी भविष्यकाळात कायमच वाढत जाईल. यामुळे बेरोजगारांची संख्याही दिवसेंदिवस वाढत जाईल आणि म्हणूनच यावर उपाय एकच, आपण उद्योजकतेचा ध्यास घेऊन उद्योजकतेच्या माध्यमातून नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध करायच्या. झपाट्याने होणाऱ्या शिक्षणाच्या प्रसारामुळे आज आपल्या देशात सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येतही
फार झपाट्याने वाढ होती आहे. आपल्या देशातील शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात व्यावसायिक क्षमतांचा विकास करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळेच अभ्यासात हुशार असलेल्या तरुणाईच्या ठायी व्यावसायिक क्षमतांचा मात्र अभाव आहे. यामुळे देशाच्या एकूणच कार्यकुशलतेवर परिणाम होऊन देशातील महागाई वाढते आहे. व्यावसायिक क्षमतांचा अभाव असल्यामुळे देशातील सुशिक्षित तरुणाईच्या हाताला योग्यतेप्रमाणे काम मिळत नाही. काम नाही म्हणून मग मनही रिकामं राहतं आणि हे रिकामं मन मग सैतानाचं घर होतं. अशा या परिस्थितीमुळे आज आपल्या देशात गुन्हेगारी, नक्षलवाद अशा अनेक सामाजिक समस्या तयार होत आहेत. लोकसंख्येचा विस्फोट, बेरोजगारी, अतिशय अल्प दरडोई उत्पन्न, पराकोटीची आर्थिक विषमता, जागतिक व्यापारात अतिशय कमी हिस्सा, शेतीकडे दुर्लक्ष या अशा आणि अनेक समस्यांमुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ढासळायला वेळ लागणार नाही. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उद्योजकता हा एक महत्त्वाचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे आणि खरं तर हीच खरी गरज आहे उद्योजकतेची. म्हणून आज आपण सारेजण निश्चय करूया उद्योजक होण्याचा. नोकरी मिळण्याची शक्यता नाही म्हणून आपण उद्योजक बनायचं का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. नोकरी मिळणार नाही म्हणून आपण उद्योजक व्हायचं नाही, तर आपल्या देशात उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्या संधींचा फायदा करून घेण्यासाठी आपण उद्योजक व्हायचं. आता आपल्या देशातील उद्योजकतेच्या संधी कोणत्या याचा आपण जरा बारकाईने विचार करूया. 130 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश हीच आपल्यासाठी असलेली एक मोठी स्थानिक बाजारपेठ आहे हे तुमच्या लक्षात येईल. जगातील अनेक देश या मोठ्या बाजारपेठेवर डोळा ठेवून आहेत. आपल्या देशात दिवाळी आणि गणपतीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू आजपर्यंत चीनमधून येत होत्या. मग आपण वेळीच सावध व्हायला नको का? जगातील इतर देशांनी ही मोठी बाजारपेठ जर काबीज केली तर मग आपण काय करायचं? आपण आजच जागे होऊया आणि उद्योजकतेचा विचार करूया. 130 कोटी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आजही आपण हजारो वस्तू म्हणजेच उत्पादनं आयात करतो. या आयात होणाऱ्या अनेक वस्तूंपैकी एखाद्या वस्तूची निर्मिती आपण आपल्या देशात केली तर आपल्या देशातच आपल्याला मोठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होईल. पण यासाठी आपल्याला आपल्या देशात आयात होणाऱ्या वस्तू किंवा उत्पादनं किंवा सेवा कोणत्या याचा जरा अभ्यास करावा लागेल. अशा अनेक वस्तू आपण आयात करतो की ज्यांचं उत्पादन आपल्या देशात करणं अगदी सहज शक्य आहे. आयात होणाऱ्या अनेक उत्पादनांपैकी एक उत्पादन म्हणजे खाद्यतेल. आयात मूल्याच्या क्रमवारीत खाद्यतेलाचा 3ऱ्या क्रमांकावर नंबर लागतो. खाद्यतेलाची काही बिलियन डॉलर्सची वार्षिक आयात होते. लाकडी घाण्यावर सेंद्रिय तेल निर्मितीचे छोटे छोटे उद्योग आपण आपल्या गावात अगदी सहज सुरू करू शकतो. आज गाव पातळीवर लाकडी घाण्याच्या माध्यमातून खाद्यतेलाची निर्मिती ही काही फार मोठी अवघड गोष्ट नाही. गावातले समूह गट किंवा गाव पातळीवर अशा छोट्या उद्योग उभारणीसाठी अनेक सरकारी योजनांचा आणि सबसिडीजचा आपण लाभही घेऊ शकतो. अर्थात या सरकारी योजना आणि सबसिडीज याच्यावरती आपण पुढे अधिक विस्तृत माहिती घेणारच आहोत. चीज, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ आपण आयात करतो. चीज, पनीर यांची काही मिलियन डॉलर्सची वार्षिक आयात होते. चीज, पनीर किंवा त्याच्या जोडीला अन्य दुग्धजन्य पदार्थ बनवणं कोकणात फारसं अवघड नाही. कोकण पर्यटन स्थळ असल्यामुळे जे स्थानिक हॉटेल व्यावसायिक आहेत
त्यांची चीज किंवा पनीरसाठी स्थानिक मागणी असू शकते. आज कोकणातल्या प्रत्येक घरात अँड्रॉईड मोबाईल आहे, पण गाई म्हशी मात्र हळूहळू नामशेष होत आहेत. अशी अनेक उत्पादनं आपण आयात करतो, त्यामध्ये हळदीचा सुद्धा समावेश आहे. होय, अगदी हळदसुद्धा आपण आयात करतो आणि हळदीची काही $1,000,000 डॉलर्सची वार्षिक आयात होते. देशातील नैसर्गिक संसाधनांची संपन्नता, जैवविविधता आणि अतिशय संतुलित ऋतुचक्र या सर्व घटकांचा विचार केला तर पारंपरिक शेतीपेक्षा एक व्यवसाय म्हणून आपण शेतीचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती हा अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा एक उत्तम उपाय होऊ शकतो. सेंद्रिय शेती आणि जैविक शेती ही तर भविष्यकाळातील उद्योजकतेची फार मोठी संधी असू शकेल. कारण रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आता सर्व जगाच्या लक्षात येऊ लागले. यामुळे भविष्यात आपल्याला सेंद्रिय किंवा जैविक शेतीकडे वळावंच लागेल. कारण सेंद्रिय कृषी उत्पादनांना जागतिक स्तरावर फार मोठी मागणी आहे. ही मागणी पुरवण्याची नैसर्गिक संसाधनं आणि ऋतुसंपन्नता भारत देशात विपुल आहे. सेंद्रिय आणि जैविक शेतीच्या जोडीला आपण शेतीच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करू शकतो. सेंद्रिय आणि जैविक शेतीमुळे सेंद्रिय कंपोस्ट आणि जैविक खतांची मागणी वाढेल, ज्यामुळे गाव पातळीवर या खतांच्या उद्योग निर्मितीला फार मोठं प्रोत्साहन मिळेल. व्यावसायिक शेतीबरोबरच शेतमालावर प्रक्रिया ही सुद्धा उद्योजकतेची एक फार मोठी संधी आहे. उदाहरणार्थ, टॉमॅटो विकण्यापेक्षा टॉमॅटोचा सॉस, टॉमॅटोची प्युरी, केचप, टॉमॅटो पावडर करून म्हणजेच टॉमॅटोत मूल्यवाढ करून विकणं शेतकऱ्याला अधिक फायदेशीर ठरू शकेल. आजही आपल्या देशात मागणी अभावी अनेक वेळेला कांदा, टोमॅटो अक्षरशः फेकून द्यावे लागतात, तर काही वेळेला त्यांचे बाजारभाव गगनाला भिडतात. माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून या देशात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असं एक डिमांड सप्लाय नॅशनल नेटवर्क असलं पाहिजे. ते जर असेल तर ते सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे, आणि जर ते नसेल तर ते डिमांड सप्लाय नेटवर्क निर्माण करणं ही ITतल्या तरुणाईसाठी एक उद्योजकतेची फार मोठी संधी असेल. निसर्गसंपन्नतेने नटलेला आपला भारत देश, जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचा अभाव नसलेला भारत, अनेक प्रकारची नैसर्गिक संसाधनं आपण अक्षरशः वाया घालवतो. या वाया जाणाऱ्या नैसर्गिक संसाधनातही उद्योजकतेच्या अनेक संधी दडलेल्या आहेत. अशा वाया जाणाऱ्या नैसर्गिक संसाधनांवर जर आपण प्रक्रिया केली तर अनेक उद्योगांची उभारणी स्थानिक पातळीवर करता येऊ शकते. आता कोकणातलंच उदाहरण घ्यायचं तर पावसाळ्यात झाडावरून पडून वाया जाणारा फणस, फणसाच्या आठळ्या, आज मितीस या वाया जाणाऱ्या फणसावर प्रक्रिया करून कोकणात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होऊ शकेल असा एखादा उद्योग निर्माण होऊ शकेल. हा अभ्यास माझा नाही, तर एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या ब्लॉगवर ही मला माहिती मिळाली. झाडावरून पडून वाया जाणारे रातांबे, रातांब्यांच्या बिया, मोठ्या प्रमाणात वाया जाणारी काजूची फळं, या सगळ्यांवर खरं तर आपण प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत. फणसाबरोबरच नारळाच्या करवंट्या, नारळाच्या शेंड्या, नारळाच्या झावळ्या, नारळाचं पाणी, खोबरं, खोबऱ्याचं आणि नारळाचं तेल यासारख्या अनेक प्रकारच्या उत्कृष्ट उत्पादनांची निर्मिती कोकणात नारळाच्या झाडापासून होऊ शकते.
आणि मला वाटतं म्हणूनच तर आपण नारळाच्या झाडाला नेहमी कल्पवृक्षाची उपमा देतो. कोकणात वाया जाणारी करवंद, झाडावरून पडणाऱ्या कैऱ्या, आंब्याच्या कोयी, इतकंच काय अंगणात रोजचा पडणारा पालापाचोळा, अशा अनेक वाया जाणाऱ्या नैसर्गिक संसाधनांवर जर आपण प्रक्रिया केली तर कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती कोकणात अगदी सहज होऊ शकते. म्हणजेच वाया जाणाऱ्या नैसर्गिक संसाधनांच्या माध्यमातून आपण अनेक उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर निर्माण करू शकतो. आपल्या परिसरातले कचऱ्याचे व्यवस्थापन, नियोजन आणि कचऱ्यावरील प्रक्रिया ही तर आपल्या देशात उद्योजकतेची फार मोठी संधी आहे. आपल्या परिसरातील साठणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या कचऱ्यातून उद्योग निर्मिती ही संकल्पना भारतात रुजवण्यात केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचा फार मोठा वाटा आहे. सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये कापलेले केस कचरा म्हणून वाया न घालवता त्यावर प्रक्रिया करून उद्योग निर्मिती करता येऊ शकते. हे आणि अशा अनेक प्रकारचे अनेक उद्योग श्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून उभे राहिले आहेत. रस्त्यावर पडलेल्या सिगरेटच्या थोटकांवर प्रक्रिया करून 2 कोटींची उलाढाल करणारे दिल्लीतले 2 तरुण उद्योजक भारतात आहेत. मग आता आपणच मागे का, हा आपण विचार केला पाहिजे. आणि खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपण आजपासूनच शोधायला लागलं पाहिजे. आत्ताच आपण माहिती घेतलेल्या सर्व घटकांचा नीट विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट नक्की लक्षात येईल की उद्योजकतेच्या अनेक संधी आज स्थानिक पातळीवर आपल्यासाठी उपलब्ध आहेत. या सर्व संधींचा अभ्यास करून आपणही नोकरीच्या मागे न लागता आपला उद्योजक होण्याचा निश्चय अधिक पक्का केला पाहिजे. कोकणातल्या तरुणाईंनी उद्योजकतेचा ध्यास घेतल्याशिवाय कोकणाचा आणि पर्यायाने आपल्या देशाचा विकास होणार नाही. उद्योजकतेशी ओळख ही व्हिडिओ सिरीज तुमच्या व्यक्तिमत्वातला उद्योजक घडवण्यासाठी आहे. हा संवाद जर जास्त लांबला तर कदाचित हा संवाद कंटाळवाणा होऊ शकतो आणि म्हणूनच हा संवाद कंटाळवाणा होऊ नये म्हणून आज इथेच थांबूया. आता पुन्हा भेटूया उद्योजकतेशी ओळख या व्हिडिओ सिरीजच्या पुढच्या म्हणजे दुसऱ्या भागात. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.